रोजची कामं तर संपत नाहीत, परंतु एखाद्या वेळेस एखादं एक्स्ट्रा काम झालं की तेवढंच मनाला समाधान भेटतं. तर आज मला रॅक आणि कपाट ऑर्गनाइज करायचं होतं. पहिलं माझे दोन्ही कपडे एकाच रॅकमध्ये राहत होते, परंतु नवीन कपाट घेतले आणि त्याच्यामध्ये नवीन कपडे आता ठेवणार आहे. तर कपाट ठेवायचं असलं तर अगोदर त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे, कुठे काय ठेवायचं. तर म्हणून मी आधीच सगळे कपडे वेगवेगळे केलेत. माझ्या साड्या, मिस्टरचे कपडे, मुलांचे कपडे आणि ब्लाऊजची किटसुद्धा. तर हे सगळे आधी कपडे मी किटमध्ये ठेवायचे, परंतु किटमध्ये खूप घाण वास येत होता, म्हणून मला नवीन कपाट घ्यावं लागलं. तर आता मी ज्यावर साड्या हँग करून ठेवल्या आहेत त्या नेहमी वापरातल्या आहेत, म्हणजे सहज काढता येतील आणि ठेवता येतील. आणि त्याच्या खाली क्वचित वापरात येणाऱ्या साड्या ठेवल्यात आणि साईडला काठपदरच्या पार्टीवेअर साड्या ठेवल्या आहेत. त्याच्या खालच्या रॅकमध्ये मिस्टरचे कपडे ठेवले. नंतर थोडीशी जागा उरली होती म्हणून परकरही ठेवले तिथे. सगळ्यात खालच्या रॅकमध्ये मुलांचे कपडे ठेवले, जेणेकरून ते स्वतः काढू शकतील आणि ठेवू पण शकतील. आणि अगदी खालच्या रॅकमध्ये ब्लाऊजची किट आणि एक्स्ट्राचे कपडे ठेवले. तर अशा प्रकारे सगळं नीट ऑर्गनाइज केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याचा लॉंग व्हिडिओ पण मी शेअर केला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.